प्रेग्नन्सी राहिल्यानंतर बऱ्याचशा स्त्रियांच्या पायावर सूज येते, दाबलं की गड्डा पडतो, अगदी त्यांना चालणं फिरणं सुद्धा कठीण होऊन जातं। तर हा प्रॉब्लेम कशामुळे येतो याचे बरेचसे रिझन्स आहेत, जसं ट्विन प्रेग्नन्सी असेल, पॉलीहायड्रोमनियाज असेल, किंवा वाढतं गर्भाचं वजन जास्त असेल, किंवा ज्या स्त्रिया जास्त मीठ खात असेल, या सर्व कारणांमुळे ज्या रक्तवाहिन्या आहेत गर्भाशयाच्या आजूबाजूला त्यावरती प्रेशर क्रिएट होतं आणि त्यामुळे ही सूज येते। बऱ्याचशा स्त्रियांना यामुळे बराचसा प्रॉब्लेम होतो। तर यावरती आज काही घरगुती उपाय सांगतो ज्यामुळे पायावरची सूज कमी होते। ज्या स्त्रियांच्या पायावरती सूज असेल त्यांनी दोन्ही पायाखाली उशी ठेवावी, यामुळे ब्लड सर्क्युलेशन इम्प्रूव्ह होतं आणि सूज कमी होण्यासाठी मदत होते। आणि याने पण तुमची सूज कमी होत नसेल तर सॉक्स येतात, ते सॉक्स सुद्धा तुम्ही घालू शकता, याने सुद्धा व्हेन्सचं जे प्रेशर आहे ते कमी होतं। त्यानंतर व्यवस्थित पाणी प्या, जितकं शरीराला गरज आहे, कमी सुद्धा पाणी पिऊ नका आणि जास्त सुद्धा पाणी पिऊ नका। ज्या स्त्रिया खूप वेळ उभं राहतात, प्रेग्नन्सीमध्ये खूप वेळ उभं राहिल्यामुळे सुद्धा पायावरती सूज येते, तर जास्त वेळ उभे राहू नका, थोड्या वेळाने फिरा किंवा बस। त्यानंतर बऱ्याचशा स्त्रियांना मीठ खाण्याची आदत असते, मीठ भरपूर प्रमाणात खात असाल तर मीठ खाणं कमी करा। जेवढं जेवणामध्ये मीठ टाकलेलं आहे तेवढंच खा, एकदम अळणी सुद्धा खाऊ नका, पण वरतून जे मिठाचे पदार्थ आहे जसं चिप्स वगैरे, चिवडा असे पदार्थ टाळा। त्याचबरोबर रेग्युलर एक्झरसाइज, स्त्रियांनी थोडीफार रेग्युलर एक्झरसाइज करायला हवी, याने गर्भवती स्त्रीचं शरीर सुद्धा चांगलं राहतं आणि वाढत्या बाळाचा सुद्धा व्यायाम होतो। त्यामुळे लाईट एक्झरसाइज नक्की करा। त्यानंतर प्रेग्नंट स्त्रीने शक्यतोवर डाव्या कुशीवर झोपावं, याने ब्लड सर्क्युलेशन इम्प्रूव्ह होतं, कारण की हार्ट डाव्या साईडला असतं, त्यामुळे बऱ्याचशी स्वेलिंग रिड्यूस होण्यासाठी मदत होते। आणि या सर्व गोष्टींबरोबरच रेग्युलर डाएट फॉलो करणं गरजेचं आहे, कारण प्रेग्नन्सीमध्ये जर कुठलेही कॉम्प्लिकेशन वाचवायचे असतील तर रेग्युलर व्यवस्थित डाएट घ्यायला हवं। त्यासाठी वेगवेगळे व्हिडिओ मी आपल्या चॅनलवरती पोस्ट करत असतो, त्यामुळे अशा इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओसाठी आपल्या पेजला फॉलो नक्की करा।